प्रेक्षक हो नमस्कार. मी डॉक्टर मंगेश पी देसाई, यशायू पंचकर्म अँड रिसर्च सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे. आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायसाठी मी आपल्यासमोर आलो आहे. तो म्हणजे केसांची निगा कशी राखावी किंवा केस गळती प्राधान्याने कशी थांबवावी. हा सर्वांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे खरं पाहता. केस म्हणजे केस आणि त्वचा विकार किंवा चेहऱ्यावर जर काही तारुण्य पिटिका म्हणजेच मुखदूषिका किंवा ज्या फोड्या येतात चेहऱ्यावर, असे काही आजार असतील तर त्याबद्दल आपण बऱ्याचदा खूप कॉन्शियस असतो. परंतु आपल्या शरीरामध्ये कुठला बिघाड आहे तो आपल्याला सांगता येत नसतो. उदाहरणार्थ मध्यंतरी एक रुग्णा होती, त्यांच्या त्वचेवर बारीक पुरळ लालसर येत होते. आपण त्यांना विचारलं की तुम्हाला हा सोडून अजून काय त्रास आहे का, तर त्यांना ते सांगताच येत नव्हतं लवकर. आणि थोड्या वेळाने त्यांनी सांगितलं की हां, पोट साफ न होण्याची तक्रार आहे, रोज पोट साफ होत नाही. मग यावरून असं लक्षात येतं बऱ्याचदा ज्या गोष्टी बाहेरच्यांना दुसऱ्यांना दिसून येऊ शकतात त्या तक्रारींबद्दल आपण दक्ष असतो, परंतु ज्या गोष्टी आपल्या शरीरात उपस्थित असतात, ज्याचा फक्त आपल्याला त्रास होत असतो, त्या गोष्टींबद्दल आपण जागरूक राहत नाही. म्हणून दिखाव्यावर अवलंबून राहायला नको. आपली जी काळजी आहे, आपण सर्वांगीण काळजी घ्यायला हवी. हाच मुद्दा मला अधोरेखित करावासा वाटला म्हणून तो मी सांगितला. तर फक्त केस आणि त्वचाविकार याबद्दलच जागरूक न राहता आपल्या सर्व तक्रारींवर लक्ष द्या. आता आपण पुढे जाऊया. केस गळती जर थांबवायची असेल किंवा केसांची निगा जर उत्तम प्रकारे घ्यायची असेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केसांना तेल लावायला हवं. बऱ्याचदा केसांना तेल लावण्याच्या बाबतीत आपण चालढकल करतो. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की केसांना तेल लावल्यावर केस चिपकू होतात, बरोबर दिसत नाही, त्यामुळे आम्ही तेल लावत नाही. काही जण तर अजिबात तेल लावत नाहीत, काही जण क्वचित तेल लावतात, तर काही जण अगदी थोडेसे थेंब तेल लावतात, 2-4 थेंब असे सुद्धा मला काही रुग्ण पाहायला मिळाले. आता तेवढे थेंब तेल पूर्ण स्काल्पला आणि सगळ्या केसांच्या मुळाशी पुरणार आहे का? नाही. तर कंजूसगिरीने तेल लावायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. मी सांगेनच सविस्तर पुढे गोष्टी. केसांना जर तेल लावलं तर केसांना स्निग्धता येते. केसांच्या मुळाची जी त्वचा असते त्यांना स्निग्धता येते, तिथला कोरडेपणा निघून जातो. त्यामुळे केसांची मुळंसुद्धा मजबूत व्हायला मदत होते आणि जे पूर्ण केस आहेत मुळापासून ते अग्रापर्यंत म्हणजे टोकापर्यंत ते मजबूत व्हायला मदत होत असते. ठीक आहे. तर केसांना रोज तेल लावायचंच आहे. ज्यांचे केस जास्त तेलकट असतात असं ज्यांचं म्हणणं आहे, त्यांनी आठवड्यातून 2 वेळा केसांच्या मुळाशी तेल लावलं तर चालतं. आणि सामान्यतः केसांच्या मुळाशी जे तेल लावणं आहे ते रात्री झोपताना तुम्ही केसांना तेल लावलेलं अतिउत्तम आहे. ठीक आहे. तर केसांना तेल लावल्याने नेमका काय काय फायदा होतो तो मी आत्ता तुम्हाला सांगितलाच. आणि ज्यांचे केस तेलकट असतात त्यांनी केसांना सांगितलं आपण की आठवड्यातून 2 वेळा ते तेल लावू शकतात, पण त्यांनी केसांना तेल लावायचंच नाही असं करायचं नाही. केसांना तेल कोणत्याही परिस्थितीत लावायचंच आहे. ठीक आहे. डोक्याला तेल लावल्याने ते तेल चेहऱ्यावर उतरून चेहरा तेलकट होतो असं काही जणांचं म्हणणं असतं. तर त्यासाठी एक उत्तम उपाय आहे की ज्या दिवशी रात्री तुम्ही केसांना तेल लावाल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही अंघोळीच्या आधीच दंतमंजन वगैरे केल्यानंतर चेहऱ्याला आयुर्वेदिक फेस पॅक लावायचा. आयुर्वेदिक फेस पॅक जो आहे जवळच्या कोणत्याही वैद्यांकडे तुम्हाला मिळू शकतो, किंवा आपण सुद्धा सुवर्णप्रभा फेस पॅक नावाने एक फेस पॅक बनवलेला आहे जो चेहऱ्याच्या त्वचेच्या सर्व
चेहऱ्याचीच नाही, कुठलीही त्वचा जी आहे ह्या त्वचेच्या सर्व तक्रारींसाठी उपयुक्त आहे. मल्टीपर्पज असा तो फेस पॅक आपण बनवलेला आहे. त्याने काय होतं, जी रोमरंध्र असतात ती शुद्ध होतात. शिवाय तेलकट त्वचा जी जास्त झालेली असते तो तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा शुद्ध होते. त्यामुळे त्याची जी नैसर्गिक कांती आहे ती पुन्हा उजळायला लागते आणि चेहरा गोरा होण्यासाठी सुद्धा मदत होते. आता गोरा या शब्दाचा अर्थ ध्यानात घ्या. मार्केटमध्ये जे काही आश्वासनं दिली जातात ती अक्षरशः आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी केली जातात. मुळात आपल्या प्रकृतीनुसार जो जन्मजात वर्ण आहे तो वर्ण पूर्णतः पालटता येत नसतो. थोडाफार पालटता येत असतो बाहेरून फेसपॅक लावून किंवा पोटातून काही औषधं देऊन. जर शरीरात उष्णता जास्त असेल तर त्यानुसार, किंवा काही रक्त अशुद्ध झालेलं असेल आणि त्याचे रक्त अशुद्धी असल्यामुळे होणारे काही आजार शरीरात असतील तर रक्तशुद्धीकरणाची काही औषधं दिली तर आतून जो आहे आपला वर्ण पालटण्यासाठी उपयोग त्या पोटातून घेणाऱ्या औषधांनी सुद्धा होत असतो. परंतु एकदम ड्रास्टिक चेंज हा होत नसतो, ध्यानात घ्या. कारण प्रकृतीनुसार सुद्धा आपला जो वर्ण आहे जन्मजात वर्ण तो एक ठराविक स्वरूपाची त्याची ठेवण ठरलेली असते. ठीक आहे. डिटेल याबद्दल आपण नंतर बोलूयात पुन्हा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तर फेसपॅक मुळात लावायचा आहे. तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडून सुद्धा तुमच्या प्रकृतीनुसार ते फेसपॅक देतील, तो सुद्धा बनवून घेऊ शकता. ठीक आहे. तर तो फेसपॅक वापरायचा म्हणजे तेलकटपणा कमी होईल, हा सांगायचा मुद्दा. डोक्याला तेल कशा प्रकारे लावावे? आता बघा, डोक्याला जर तेल लावायचं असेल आपल्याला तर बॉटल घ्यायची. जे काही तेल आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार किंवा आपल्याला सामान्यतः होणारे जे आजार असतात त्याचा विचार करता किंवा आपली केसांची जी समस्या आहे त्याचा विचार करता जे तेल आपल्याला आपल्या आयुर्वेदिक वैद्यांनी उपयुक्त सांगितलेलं आहे ते तेल घ्यायचं आणि ते तेल केसावर बॉटलने असं सोडायचं. थोडं थोडं थेंब 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 ड्रॉप बाय ड्रॉप केस अशी बाजूला करून करून सोडायचं असं. तर प्रत्येक लाईनमध्ये अशी थोडी थोडे असे ड्रॉप सोडत जायचे आणि नंतर ही ते सेंटरला जिथे भोवरा असेल तिथे सोडायचे आणि केसांच्या बॅक साईडला पण डोक्याच्या बॅक साईडला पण थेंब सोडायचे. आणि नंतर आपली जी बोटं आहेत त्याची नखं कापलेली हवीत आणि ह्याचे जे टोक आहेत बोटांचे त्याने हलकासा असा मसाज करायचा. चांगला मसाज करायचा आणि तेल मुरवायचं. त्याच्यानंतर कंगवा घ्यायचा. कंगवा शक्यतो लाकडी असावा. लाकडी कंगवा सुद्धा मिळतो बाजारामध्ये. नसेल मिळत तर तुमच्या वैद्यांना सांगा, ते मागवून घेतील. आणि त्या लाकडी कंगव्याने केस विंचरायची. ॲक्युप्रेशरची ॲक्शन केसांच्या मुळाशी व्हायला हवी. त्याने काय फायदा होतो तर रक्तपुरवठा जो आहे केसांच्या मुळाशी तो सुधारतो आणि त्याच्यामुळे केसांना रक्तपुरवठा सुधारल्यामुळे केस गळती थांबायला सुद्धा मदत होते. तर ही गोष्ट आपण करायला हवी. दाक्षिणात्य व्यक्तींमध्ये केस गळतीचं प्रमाण कमी असतं बघा. बऱ्याच जणांना माहिती असेल तुम्हाला. तर त्यांच्यामध्ये केस गळतीचं प्रमाण कमी असण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की रोज केसांना ते भरभरून एकदम भरपूर तेल लावतात, अजिबात कंजूसपणा न करता. म्हणतात ना, खूप ब्युटी कॉन्शियस न राहता ते तेल लावतात. चेहऱ्यावर तेल उतरेल का, मग चेहरा कसा दिसेल असा काही ते विचार करत नाहीत. आणि त्यांचे केस हे खूप भक्कम असतात आणि शिवाय केस खूप गळत नाहीत अजिबात. म्हणजे बऱ्यापैकी केस गळत नाहीत. थोडी केस गळणं हे नॉर्मल असतं. म्हणजे उत्पत्ती केसांची होत असते, काही काळ केस टिकत असतात आणि कालांतराने केस गळत असतात. अशा फेजमधून प्रत्येक केस जात असतो. त्यामुळे सामान्य केस गळती आपण ही गृहीत धरायची असते. ठीक आहे. तर केस गळती ह्या दाक्षिणात्य व्यक्तींमध्ये कमी असते.
शिवाय केस मजबूत असतात आणि केसांची वाढ इतकी चांगली असते की विचारूच नका. तर अशा पद्धतीने केसांच्या मुळाशी तेल लावायला आपण आता इथून पुढे तयार राहा. कन्व्हिन्स व्हा, तुम्ही कन्व्हिन्स झाला तर फायदा आहे. ठीक आहे. आता तेल जे आहे कोणतं लावायचं, तर तुमची जी काही प्रकृती असेल, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती किंवा वात पित्त, वात कफ, कफ पित्त, जी काही प्रकृती असेल तुमची त्याच्यानुसार किंवा तुमच्या केसांच्या ज्या तक्रारी असतील त्यानुसार कोणतं तेल वापरावं हे तुमचे जवळचे वैद्य तुम्हाला सांगतील. त्यानुसार ते तेल तुम्ही वापरू शकता. आयुर्वेदिक तेल शक्यतो वापरावं आणि शक्यतो तेल जर आयुर्वेदिक वैद्यांनी तुमच्या जवळच्या बनवलेलं असेल तर ते तेल वापरलं तर त्याचा जास्त लाभ होऊ शकतो. कारण रॉ मटेरियल जे आहे, जो कच्चा माल आहे, तो उत्तम पद्धतीचा निवडला जाऊन खास तुमच्यासाठी कोणती औषधं उपयुक्त आहेत त्यांचा वापर करून जर तेल बनवलं तर तुमची केस गळती ही उत्तम प्रकारे थांबू शकते. ठीक आहे. आपण केशरक्षिणी नावाचं तेल जे आहे आपलं ते लवकरच उपलब्ध होणार आहे, तर त्याचा उपयोग पण आपण करू शकता. हे आपण अंतर्गत वितरणासाठी वापरणार आहोत आपल्या रुग्णांच्या किंवा वैद्यांसाठी. ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांचं सुद्धा घेऊ शकता, त्याबद्दल काय. केसांना तेल लावल्यानंतर काय करावं हा मुद्दा मी तुम्हाला सांगितला आहे. केस विंचरण्याची पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. तर केस धुण्यासाठी काय करावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. केस धुण्यासाठी आपण बऱ्याचदा काय करतो, शॅम्पू वापरतो. तर शॅम्पू वापरण्याच्या मी विरोधात आहे, कारण बऱ्याचशा शॅम्पूमध्ये बरेचसे केमिकल हे वापरले जातात. मग भले तो आयुर्वेदिक शॅम्पू असला तरीसुद्धा त्यामध्ये बऱ्याच अंशी काही केमिकल्स हे वापरले जातातच आणि प्रिझर्वेटिव्ज वगैरे काही बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही जर इन्ग्रेडियंट्स बघितले तर तुम्हाला समजेलच. तर त्यामुळे होतं काय, जो फेस होतो, फेस होण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग तर होतोच सर्वात जास्त. आणि फेस होऊन केस जे साफ झाले असं आपल्याला वाटतं, तर यामध्ये बऱ्याचदा जे इसेन्शियल ऑइल असतात आपल्या त्वचेला जे गरजेचे असतात, ते इसेन्शियल ऑइलसुद्धा बऱ्याच अंशी कमी होतात. त्यामुळे केसांची मुळं जी आहेत ती जास्त कोरडी होतात त्याच्यामुळे, आणि केससुद्धा जास्त कोरडे होतात. तर यासाठी शॅम्पूचा वापर माझ्या मते करायला नको. शॅम्पूच्या ऐवजी काय वापरावं, तर शॅम्पूच्या ऐवजी केस धुण्यासाठी एखादं चूर्ण आपण वापरू शकता. शिकेकाई चूर्ण किंवा रेठा चूर्ण अशा काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील ऐकून, त्या वापरू शकता. परंतु जर केस धुण्यासाठी तुम्ही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने जर व्यवस्थित कोणतं चूर्ण वैद्य देत असतील पर्सनलाइज तुमच्यासाठी, तर ते अतिउत्तम होईल. केस धुण्यासाठी जे सामान्य चूर्ण सगळ्यांना चालेल अशा पद्धतीचं सुद्धा तुमचे वैद्य तुम्हाला देऊ शकतात. किंवा जर तुम्हाला कोंडा असेल किंवा काही तक्रारी असतील तर त्या अनुसार केस धुण्यासाठीचं चूर्ण पर्सनलायझेशन करून वैयक्तिक तुमच्यासाठी फॉर्म्युला तयार करून तो तुम्हाला केस धुण्यासाठी ते वापरायला देऊ शकतात. ठीक आहे. तर केस धुण्यासाठीचं जे चूर्ण आहे ते कसं वापरावं ते वैद्य तुम्हाला समजावून सांगतीलच. आत्ता त्यावर सविस्तर मी जात नाही, त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवता येईल. आता सांगण्याचा हेतू काय की शॅम्पू जो आहे केस धुण्यासाठी वापरू नका, तर तुमचं केसांचं आरोग्य चांगलं राहील. आणि शॅम्पू वापरल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की स्निग्धता जी आहे ती बऱ्याच अंशी निघून जाते. त्यामुळे पुन्हा मग तुम्हाला वाटतं की आता कंडिशनर वापरूया वगैरे. पण जर तुम्ही शॅम्पूच्या ऐवजी जर केस धुण्यासाठी जर चूर्ण वापरलं तर तुम्हाला केसांची स्निग्धता जी आहे ती पूर्णच खेचून घेतल्यासारखी न होता थोडी स्निग्धता शिल्लक राहते. त्यामुळे कंडिशनर वापरायची गरज पडत नाही, कारण पुन्हा कंडिशनरमध्ये काही केमिकल येणार. जरी आयुर्वेदिक म्हटलं तरी ते असतंच, हे ध्यानात घ्या. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. केस आठवड्यातून किती वेळा आणि कधी धुवू शकतो. तर केस जर आहेत हे धुवायचे असतील तर आठवड्यातून शक्यतो 2दा धुवू शकतो आपण. काही जण रोजसुद्धा धुतात. तर ज्यांना केस गळतीचा जास्त प्रश्न नसतो त्यांनी रोज धुतली तरी चालतात.
पण केस गळती खूप असेल तर त्यांनी केस रोज धुवू नयेत, आठवड्यातून 2दा धुतले तर बेटर. आणि शक्यतो केस जर धुवायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही जे तेल लावता केसांना, केसांच्या मुळाशी जो हळूवार मसाज करता, हा सगळा विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठाल त्या दिवशी तुम्ही केस धुवायचे, ते पण केश धावन चूर्णाने. केश धावन चूर्ण सामान्य वापरण्यासाठी आपण स्वतःसुद्धा बनवलेलं आहे आणि कोंड्यासाठी केश धावन चूर्ण जे आहे ते स्पेशलसुद्धा बनवलेलं आहे. तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या वैद्यांकडून सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. तर हे आपल्याला करायचं आहे. केस धुवायचे आहेत आदल्या दिवशी तेल लावलेलं मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी. केस गळती जर आपल्याला थांबवायची असेल तर केस जे आहेत ते अति घट्ट असे बांधून ठेवणं हे बंद करायचं. थोडंसं त्यामध्ये शिथिल केस थोडे सोडले पाहिजेत, म्हणजे केस गळती थांबते, केसांच्या मुळांवर जास्त ताण येत नाही. केसांना मेहंदी कोणती लावावी? तर केसांना मेहंदी शक्यतो जी केस तांबडी ज्याने होतात अशा स्वरूपाची जी नॅचरल मेहंदी असते ती वापरलेली अतिउत्तम. मेहंदीची जी पावडर मिळते ती. नाहीतर दुसऱ्या ज्या मार्केटमध्ये बऱ्याचशा मेहंदी आहेत ज्याने नॅचरली केस ब्लॅक होतात वगैरे असं बोललं जातं, पण त्यामध्ये सुद्धा बरेचसे केमिकल्स वगैरे असतात. आयुर्वेदिक ह्या नावाखाली सध्या बाजारामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यावर आयुर्वेदिक म्हटलं जातं, पण ते आयुर्वेदिक प्लस केमिकल बेस्ड मेडिसिन ह्याचं कॉम्बिनेशन असतं. त्यामुळे त्याला खरं पाहता पूर्णतः आयुर्वेदिक बोलता येत नाही. आयुर्वेदिक म्हटलं की वस्तू लवकर खपतात, याच गोष्टीचा जास्त वापर करून या गोष्टी केल्या जातात. आणि ज्या पूर्णतः आयुर्वेदिक असतील त्या लोकांना कदाचित अपील होत नाही, की फेस होत नाही, चांगलं वाटत नाही, फॅशनेबल वाटत नाही. आणि जे चांगलं असतं ते लोकांना वाटतं की कुठेही कटकट करत बसायची, मग ते आरोग्यासाठी चांगलं असलं तरी ते करायला टाळाटाळ करतात. ह्या लोकांच्या मानसिकतेचा विचार करून अशा पद्धतीने कॉम्बिनेशन्स बनवले जातात किंवा अशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज केलं जातं मेन क्वालिटीला. तर हा जर लोकांनीच हा बदलला ॲटिट्यूड तर हा प्रश्न सुटेल. खूप विना केमिकलची अशी खरीच आयुर्वेदिक 100% आयुर्वेदिक औषधं मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतात. ठीक आहे. तर सर्वांना अशा पद्धतीने मी केस गळती कशी थांबवायची किंवा केसांची निगा कशी ठेवायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. अजून तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही खुशाल विचारू शकता. 7378823732 या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा तुम्ही इतर माझ्या माहितीसाठी यशायू पंचकर्म अँड रिसर्च सेंटर गुगलवर टाकून बघू शकता किंवा माझ्या नावांशी सुद्धा बघू शकता. सगळी माहिती तुम्हाला सविस्तर मिळेल. आणि अजून एक सांगण्याची गोष्ट की केसांशी संबंधित कुठलीही तक्रार असेल तर त्याच्यावर लवकर उपाय करायला सुरुवात करा. कारण केस गळती खूप वाढली, बरेचसे केस गळाले, मग केस गळाल्यानंतर उपचार करायला तुम्ही गेलात, त्याच्यावर पण नंतर काही उपचार असतात, त्याच्यावर आपण नंतर चर्चा करूया. परंतु वेल बिगन इज हाफ डन किंवा कल करो सो आज करो, आज करो सो अब हे तंत्र जर तुम्ही वापरलं आणि लवकर उपाय सुरू केलेत तर तुमचे केस जे आहेत हे वाचू शकतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. सौंदर्यसुद्धा चांगलं वाटेल, तारुण्य वाटेल. नाहीतर बऱ्याचदा कसं होतं, सर्व व्यवस्थित आपलं शरीर असेल तरीसुद्धा पिंपल्समुळे किंवा केस गळतीमुळे आपलं जे वय आहे किंवा आपलं जे सौंदर्य आहे ते डिस्टर्ब होतं. बऱ्याचदा केस गळण्याची जी समस्या आहे त्यासाठी सर्वात जास्त सेल्फ मेडिकेशन केलं जातं. म्हणजेच स्वतःच्या बुद्धीने किंवा इतरांच्या सल्ल्याने उपचार बऱ्याचदा केस गळतीसाठी केले जातात. परंतु बऱ्याचदा लोकांना अपेक्षा असते, त्यांचा असा भ्रम असतो की बाह्य उपचाराने केस गळती दरवेळी थांबू शकते. परंतु असं नसतं. केस गळती मागे खूप वेगवेगळी कारणं असू शकतात.
उष्णता शरीरातली वाढल्यामुळे किंवा कोंड्यामुळे किंवा अति मानसिक ताणतणावामुळे किंवा जर सप्तधातू जे आपल्या शरीरातले असतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे सप्तधातू जर सारवान नसतील तर त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. शिवाय कोंड्यामुळे, अस्वच्छतेमुळे, केसांची योग्य निगा न राखल्यामुळे, केस जास्त घट्ट बांधून ठेवल्यामुळे, अशी विविध कारणे केस गळतीच्या मागे असू शकतात. तेल न लावल्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. केसांच्या मुळाशी ज्या स्वेदग्रंथी आहेत त्यांच्यामध्ये काही बिघाड झाल्यास त्यांच्या कार्यामध्ये तर केस गळू शकतात. आणि कॅल्शियम, आयर्न यांसारख्या पोषक तत्वांचा पुरवठा जर केसांना व्यवस्थित झाला नाही त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. तर असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत केस गळती होण्यामागे. तर यापैकी कोणता मुद्दा तुमच्या केस गळतीला कारणीभूत आहे त्याचा विचार करून त्यानुसार औषध योजना केली तर केस गळती लवकर आटोक्यात येऊ शकते. केस गळतीसाठी जर पोटातून औषध घ्यायची जेव्हा गरज असते तेव्हा केस गळती फक्त बाह्य उपायांनी थांबत नाही, हे आवर्जून लक्षात घ्या. तर काही वेळा एव्हाना बऱ्याचदा केस गळतीसाठी पोटातून औषधं घेणं किंवा काही वेळा पंचकर्म करणं, उदाहरणार्थ शिरोबस्ती करणं, डोक्याभोवती एक शिरोबस्तीचं यंत्र लावून त्यामध्ये औषधी सिद्ध तेल ठेवलं जातं ठराविक वेळ, नंतर ते बदललं जातं. अशा पद्धतीने शिरोबस्ती केला जातो. किंवा जे मसाज आपण करतो केसांच्या मुळाशी त्याला शिरोभ्यंग असं म्हणतात, म्हणजे शिरो अभ्यंग, तर त्याने सुद्धा फरक पडतो. किंवा शिरोपिचू म्हणजे औषधी सिद्ध तेलात बुडवलेला कापसाचा बोळा हा मस्तकावर ठेवला जातो आणि ठराविक पद्धतीने तो बांधला जातो आणि ठराविक काळ थांबायचं असतं. तर ह्या शिरोपिचूने सुद्धा केस गळती थांबायला मदत होत असते. नाकामध्ये औषधी सिद्ध तेल सोडल्याने केस गळती थांबण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. शिवाय जर तुमचे केस जे आहेत ते जास्त गळलेले असतील आणि ठराविक भागात चाई पडली असेल किंवा बाल्डनेस आला असेल तर तो घालवण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी केस येण्यासाठी काही विशिष्ट वेगळे उपाय असतात. त्यासाठी विशिष्ट काही पंचकर्म करावी लागतात. त्यांचा उल्लेख नंतर मी एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये करेनच. तर अशा उपायांची सुद्धा केस गळतीमध्ये बऱ्याचदा गरज असते. बाह्य उपायांबद्दलची माहिती मी मुद्दामून तुम्हाला सांगितली कारण ती घरच्या घरी तुम्हाला करता येण्यासारखी आहे. आणि फक्त बाह्य कारणच जर तुमच्या केस गळतीला कारणीभूत असेल तर त्याने ती केस गळती थांबू शकते. परंतु वैद्यांचा सल्ला जर आवश्यक असेल तर तुम्हाला आता आपल्याला वैद्यांकडे जायला हवं, हे कळायला हवं. तुमची बॉर्डर लाईन जी आहे तुम्हाला समजायला हवी. त्यासाठी मी या काही गोष्टी तुम्हाला सविस्तर सांगितल्या. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह तुम्हाला भेटायला मी नक्की येईन. तुम्हाला कोणत्या व्हिडिओबद्दल किंवा कोणत्या विषयाबद्दल माझ्या व्हिडिओतून माहिती हवी आहे असं जर तुम्ही मला सुचवलं कमेंट बॉक्समध्ये तर त्यासाठी आपण एक नवीन विषय घेऊन नक्की भेटू. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.